ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि तुझ्या मागे लागलो फार तोलून मापून बोलतो। एकदा जर मी तोंड उघडलं ना, ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही, फिरता तोंड दाखवता येणार नाही। प्रचार सभांमध्ये अजित पवारांनी तावातावाने भाषणं केली, पण त्या तुलनेत यश काही मिळालं नाही। विशेष म्हणजे ज्यांना ज्यांना दादांनी धमक्या दिल्या ते तिघेही उमेदवार आता खासदार बनलेत आणि एक दोन नव्हे तर त्यांचा चांगल्या लीडनं दणदणीत विजय झालाय। दादांनी या धमक्या परक्यांना नाही तर कधी काही मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सहकाऱ्यांनाच दिल्या। पण दादागिरीचं राजकारण चालत नाही। एखाद्याला निवडून आणायचं असं मतदारांनीच ठरवलं तर मग मतदार राजा अजित पवारांनाही ऐकत नाही, हेच या निवडणुकीत दिसून आलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, नगरचे निलेश लंके आणि बीडचे बजरंग सोनावणेंना अजित पवारांनी निवडून कसा येतो तेच बघतो असं आव्हान दिलं होतं। विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार निवडून आले। अमोल कोल्हेंचा तर पराभव करण्याचा चंगच अजित पवारांनी बांधला होता। त्यांच्या विरोधात अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली होती। शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या आढळरावांचा कोल्हेंनी 1,40,951 मतांनी पराभव केलाय। नगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते, पण लोकसभेच्या तोंडावर ते शरद पवारांकडे परतले। त्यांना पवारांनी नगरमधून उमेदवारी दिली आणि लंकेंनी भाजपच्या सुजय विखे पाटलांचा 28,929 मतांनी पराभव केला। बीडमधले राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनावणे देखील पक्षात फूट गेल्यानंतर दादांसोबत गेले होते, पण लोकसभेच्या आधी शरद पवारांकडे परतले आणि तुतारी चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली आणि भाजपच्या पंकजा मुंडेंना त्यांनी कडवी टक्कर दिली। अटीतटीच्या लढतीत त्यांनी मुंडेताईंचा 6,553 मतांनी पराभव केला। अरे विजय शिवतारे, तुझा आवाका किती? तू बोलतोय कोणाबरोबर? तू निवडून कसा येतो तेच बघतो। मागील लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी प्रचार सभेत भाषण करताना शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजय शिवतारेंना थेट धमकी दिली होती। त्यानंतर 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी पुरंदरमध्ये फिल्डिंग लावली, काँग्रेस उमेदवारामागे ताकद उभी केली आणि शिवतारेंचा पराभव घडवून आणला। गेल्या 5 वर्षात राजकीय समीकरणं बदलली आणि शिवतारेंना जाहीर धमकी देणाऱ्या अजित पवारांवर त्याच शिवतारेंच्या नागदुऱ्या काढण्याची वेळ आली। पत्नी सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांना शिवतारेंशी जुळवून घ्यावंच लागलं। बारामतीमधील विरोधकांसमोर काही प्रमाणात नमतं घेण्याची वेळ अजित पवारांवर आली, पण इतकं करूनही सुनेत्रा पवार मात्र पराभूत झाल्याच। स्वतः उपमुख्यमंत्री असताना आपली बायको पराभूत होणं हा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे। यावेळी सभांमधून दिलेली तुला पाडणारच अशी धमकी आता मात्र चालली नाही, हे खरे। तेरे हर वार पे पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं, हे वाक्य सध्या लोकसभेच्या निवडणुकीत खरं झालेलं दिसतंय। निलेश लंके, अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंचं लीड पाहता अजितदादांच्या डायलॉगबाजी आणि धमक्यांवरती लोक टाळ्या मारतात, शिट्ट्या वाजवतात, पण शेवटी मतदान मात्र मनातल्याच उमेदवाराला करतात, हे आता स्पष्ट झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।